नमस्कार, सतास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम चटपटीत अशी एक रेसिपी दाखवणार आहे। तुम्ही जर कधी रेल्वेने प्रवास केलेला असेल तर नांदेडकडच्या साईडला जालन्यापासून पुढे एक पदार्थ विकायला येतो, तो म्हणजे चना मसाला। तोच चना मसाला घरी कसा बनवायचा ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। हा चना मसाला एकदम चटपटीत आणि चवदार होतो। तुम्ही हा नाश्त्याला बनवू शकता। चला तर मग आपण एकदम चटपटीत असा चना मसाला बनवून घेऊया। तुम्हीही बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा। चना मसाला बनवण्यासाठी इथं मी चणे भिजवून घेतलेले आहेत। हे चणे 8 तास पहिले मी भिजवून घेतलेले आहेत। आता याला आपल्याला पहिले शिजवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी ते कुकरमध्ये टाकून घेते। कुकरमध्ये टाकल्यावर त्यामध्ये आपल्याला एक पाणी टाकून घ्यायचे आहे। इथं मी एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करून घेतले आहे। त्यामध्ये 2 चमचे चहा पावडर टाकून घेत आहे। चहा पावडर आपल्याला छान उकळून घ्यायची आहे। पाण्याला छान उकळी आली की तेच पाणी आपल्याला चण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, म्हणजे चण्याला छान काळा असा कलर येतो आणि आपले चणे एकदम रेल्वेमध्ये जसे मिळतात तसेच दिसते। आता आपण याच्यामध्ये थोडे आणखीन पाणी टाकून घेणार आहोत। इथं आपण आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकले आहे। आपले चणे जेवढे भिजतील तेवढंच पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे आणि 2 चमचे मीठ इथं मी टाकून घेतलेलं आहे। आता आपण कुकरला 7-8 शिट्ट्या मीडियम गॅसवर करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले चणे छान शिजतात। 7-8 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण आता वाफ काढून घेतली आहे आणि नंतर झाकण उघडून पाहूया। चणे छान शिजलेले आहेत। अशा हाताने बघून घ्यायचे चणे छान शिजलेले आहेत। आता आपण त्याला फोडणी देऊन घेणार आहोत। फोडणी देण्यासाठी इथं मी एक कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेते। तेल छान गरम झाले की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतला आहे। दोन्हीही छान तडतडले की इथं आपण 2 मीडियम कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊया आणि त्याला छान परतवून घेऊया। कांदा छान लालसर रंगावर परतवला गेला की यामध्ये आपण 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहोत। लसूण अद्रकची पेस्ट टाकली की त्यालाही आपल्याला परतवून घ्यायचे आहे। आता आपण त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि त्यालाही छान परतवून घेऊया। टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत। इथं मी पाऊण चमचा हळदीची पावडर टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा लाल मिरचीची पावडर टाकत आहे आणि 1.5 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत। मीठ आपण शिजवतानाही टाकले होते, त्यामुळे आपण इथे थोडे अर्धा चमचाच मीठ टाकून घेतले आहे। आता आपण याला छान परतवून घेऊया। मसाले छान परतवल्या गेले की इथं आपण जे चणे शिजवून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे। आता मी चणे टाकून घेत आहे। चणे टाकून झाले की आपण त्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून 4-5 मिनिटं त्याला आपण परत शिजवून घेणार आहोत। आता याच्यावर मी झाकण ठेवते। 4-5 मिनिटं झाले की आपण झाकण काढून घेऊया आणि चण्याला एकदा परत मिक्स करून घेणार आहोत। चण्यामधील पाणी थोडेसे राहिलेले आहे। आता आपण झाकण न ठेवता फुल गॅसवर याला परत 2-3 मिनिटं परतवून घेऊया, म्हणजे जे पाणी राहिलेले आहे ते सर्व आटून जाते। आता आपल्या चण्यामधील सर्व पाणी आटवले गेले आहे। आता आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊया। आपले चणे छान तयार झालेले आहे, ते आता आपण काढून घेणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशा सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आता आपण वरतून कांदा, टोमॅटो, काकडी आणि लिंबू पिळून घेऊया आणि वरती कैरी देऊया, म्हणजे एकदम रेल्वेमध्ये जसे चणे मिळतात तसेच चणे आपल्याला खाताना लागतील। चला तर मग तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।